चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील विविध समस्या, वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक. खड्डे बुजवणे, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले निर्देश. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून समितीला आवश्यक त्या सूचना आणि मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास समितीला पूर्ण सहकार्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिला विश्वास. पुणे येथील शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा बुधवारी घेतला आढावा. यावेळी आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदींची उपस्थिती. चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या समन्वयातून तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा केला ऍक्शन प्लॅन निश्चित. रस्त्यांवरील खड्डे आणि साईड पट्ट्यांची दुरुस्ती 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचेही दिले निर्देश. वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 100 अतिरिक्त जवान पुढील आठवड्यापासून तैनात करण्यात येणार. दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन उपाययोजनांचा घेतला जाणार आढावा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची आढावा बैठकीत माहिती. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी येत्या शुक्रवारपासून कारवाई सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन. एमआयडीसी परिसरातील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक पार्किंगमध्ये उभे करण्याच्या सूचना. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्यात येणार. औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्येही बदल करण्याच्या उद्योजकांना देण्यात आल्या सूचना. आग्रा ते राजगड या ऐतिहासिक पायदळ मोहिमेचे प्रमुख नरवीर पिलाजीराव गोळे यांचे 14वे वंशज मारुती आबा गोळे यांनी गरुड झेप मोहीम 2026च्या 7व्या पर्वानिमित्ताने बुधवारी राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरुवाडा येथे भेट देत केलं अभिवादन. हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सुशील मांजरे, शैलेश रावळ, प्रवीण गायकवाड, सचिन भंडारी, संदीप वाळुंज यांनी मारुती गोळे आणि गरुड झेप मोहिमेच्या मावळ्यांचे केले स्वागत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गरुड झेप मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि शौर्याची परंपरा जपण्याचा संदेश देत मारुती गोळे यांनी राजगुरुवाड्याला दिली भेट. या भेटीमुळे राजगुरुनगर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या या ऐतिहासिक मोहिमेच्या परंपरेला मिळाला उजाळा. भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी बालस्नेही गाव संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटामध्ये सदस्य सुनीता बुट्टे पाटील यांच्या पुढाकारातून विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी मुक्त संवाद. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानसंस्कार 4000 विद्यार्थ्यांशी साधणार मुक्त संवाद. बालस्नेही गावसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग 5 सप्टेंबर पासून विशेष अभियानाला सुरुवात. भौतिक सुविधांपलीकडे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर दिला जाणार भर. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते ज्ञानसंस्कार पुस्तिकेचे प्रकाशन. आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा ग्रामीण भागात दिला जाणार संदेश. शिक्षक दिनापासून ज्ञानसंस्कार अभियान. विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी थेट संवादातून शाळा आणि गाव विकासाच्या सूचना जाणून घेणार. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंतीचे औचित्य साधून चिंबळीतील माझगाव येथे रानमळा पॅटर्नचे प्रणेते निसर्गवासी पीटी शिंदे गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्ताने चाकण आळंदी वनपरिक्षेत्रात 200 देशी झाडांची लागवड. चिंबळी येथील पर्यावरण जागर प्रतिष्ठान, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पत्रकार संघ आणि आळंदी येथील नेचर फाउंडेशन या पर्यावरण प्रेमी संघटनांचा उपक्रम. यावेळी चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे प्रवक्ते हनुमंत देवकर, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, वराळे येथील CIE इंडिया गिअर्स डिव्हिजनचे उमेश ठाकरे, उपसरपंच राहुल चव्हाण, उद्योजक सुमित जाधव, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष अशोक येळवंडे,
पत्रकार श्रीकांत बोरावके, सुनील पटवाल, प्रसिद्धी प्रमुख अनिल जोगदंड, चाकण वनविभाग नियत क्षेत्र अधिकारी अचल गवळी, नवनाथ पगडे आदींची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.